आमच्या वारकरी संप्रदायाचा जो मंत्र आहे तो रामकृष्ण हरी. बरोबर. तीनच गोष्टी, रामकृष्ण हरी, पंढरीची वारी आणि गाथा ज्ञानेश्वरी. अच्छा. त्याच्यामुळं आम्ही राम तुकाराम हेच राम तेवढे आम्हाला माहिती आहे. बर. आम्हाला बाकीचे राम माहित नाहीत आणि तुकाराम बाकीचे ते राम माहितच नाहीत. नामदेवरायांचे अनेक ठिकाणी उल्लेख आहेत. बरोबर. नरसिंह मेहता हे नामदेवरायांना खूप आदरस्थानी मानत होते आणि त्यांचं भजन आमच्या गांधीजींना प्रिय आहे. हो. त्यांना मारणारा माणूस आमच्या वारकरी संप्रदायात कसा चालेल? वारकरी संप्रदायाची श्रद्धा अशी आहे की तुकोबारायांची वाणी ही उपनिषदापेक्षा श्रेष्ठ आहे. बर. स्वतः तुकोबारायच म्हणतात, तुका सहज बोले वाणी तरी वेदांत वाहे त्याचे पाणी. असे गणपती महाराज जातीभेदाच्या विरोधात प्रखर भूमिका त्यांनी घेतलेली होती आणि त्याची किंमतही त्यांना चुकती करावी लागली. म्हणजे त्यांना होळीत टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला गेला. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. बर. जो जगाचे आघात सोसतो तो संत आहे. की कोणकोणत्या संतांना कोणत्या कोणत्या धर्मपीठाच्या समोर जावं लागलं. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींना पैठणच्या पीठासमोर जावं लागलं, एकनाथ महाराजांना पैठणच्या पीठासमोर जावं लागलं कारण ते तिथंच राहत होते. एकनाथ महाराजांना काशीच्या पीठासमोर सुद्धा जावं लागलं. म्हणजे मी असं विनोदाने म्हणतो की काशी हे त्या काळातलं सुप्रीम कोर्ट होतं आणि पैठण हे हायकोर्ट होतं. बर. तर तुकोबारायांच्या विरोधात साधारणपणे 3 वेळा तक्रारी झालेल्या आहेत. एकदा शाहू महाराजांना प्रचंड मनस्ताप झाला, पण त्यांना आधार देणारी गोष्ट कोणती होती? तर आधार देणारी गोष्ट होती तुकोबारायांचा एक अभंग. मुस्लिम धर्मातले शेख मोहम्मद बाबा वारकरी संप्रदायात आहेत. बरोबर. मुस्लिम धर्मातले लतीफ महाराज त्यांचा उल्लेख तुकोबारायांनी केलेला आहे. कबीर मोमीण लतीफ मुसलमान सेना न्हावी जाण विष्णुदास. अर्थाने जर हिंदू धर्माचं रक्षण कोणी केलं असेल तर ते वारकरी संप्रदायाने केलेलं आहे. त्या काळामध्ये जे उच्चवर्णीय लोक होते ते इकडचं सगळं सोडून सत्ताधीशांची चाकरी करत होते त्यावेळच्या. त्यांचं वर्णन तुकोबारायांनी केलेलं आहे. सांडुनिया राम राम ब्राह्मण म्हणती दोम दोम. रामकृष्ण हरी माऊली आपणा सगळ्यांना म्हणजे प्रेक्षकांना सगळ्यांना माहीत आहे की मी पंढरीच्या वारीमध्ये आहे आणि पुण्यापासून पंढरपूरपर्यंत चालत आलेलो आहे. जरी पत्रकार असलो मी तरी जे आद्य पत्रकार आपण म्हणू शकतो असे संत नामदेव आहेत, संत तुकाराम आहेत, ज्ञानेश्वर आहेत, हे त्या काळातले पत्रकारच होते. तर त्यांचे विचार समजून घेण्यासाठी असे म्हणजे बरेचसे संत आहेत, त्यांचे विचार समजून घेण्यासाठी मी पंढरीला आलेलो आहे. आणि पंढरीला येत असताना मला अनेक प्रकारचे लोक मला भेटली आणि विशेषतः ज्यांनी संत विचारावर संशोधन केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे, अशा लोकांना भेटण्याची माझी इच्छा होती. त्यातले काही 1-2 इंटरव्ह्यू मी ऑलरेडी प्रसिद्ध केलेले आहेत, तुम्ही त्या जरूर बघा, विशेषतः शहाजीराव बळवंत यांची. तर माझ्यासोबत एक तरुण संशोधक आहेत, ते कीर्तनकार आहेत, उच्च शिक्षित आहेत, व्यावसायिक शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे आणि वय अवघं 26 वर्ष आहे. म्हणजे माझ्या पत्रकारितेला 26 वर्ष झाली, मी 46 वर्षाचा आहे. परंतु माझा जेवढा अनुभव आहे तेवढाच ज्यांची मी मुलाखत घेणार आहे तेवढं त्यांचं वय आहे. परंतु काम मात्र अगदी 60-70 वर्षाच्या एखाद्या कसलेल्या संशोधकाप्रमाणे केलेलं आहे. त्यांचं नाव आहे ज्ञानेश्वर बंडगर. तर महाराज तुमचं लय भारीमध्ये स्वागत. नमस्कार. रामकृष्ण. तर पहिल्यांदा मी तुमचं कौतुक करतो की तुमचं वय कमी असून सुद्धा तुम्ही इतकं दांडगं संशोधन केलं आहे. विशेषतः आमच्यासारख्या माणसांना आता जे कुतूहल निर्माण झालं आहे की संतांचं संशोधन आम्हाला पाहायचं आहे, वाचायचे आहे, तर ते तुम्ही तुमच्यासारख्या वयाने लहान असलेल्या परंतु कर्तृत्वाने मोठे असलेल्या व्यक्तीने ते संशोधन लिहून ठेवलेलं आहे. आणि तुमची 2 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, होय होय वारकरी आणि अभंगवाणी. तर त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमचं अभिनंदन करतो आणि आभारी मानतो, कारण आमचं काम सोपं होईल आता. तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला हे आहे की तुम्हाला संत विचारांवर संशोधन का करावं असं वाटलं आणि त्यातून तुम्हाला काय वेगळं आढळलं संशोधनातून, ते जरा प्रेक्षकांना सांगा. रामकृष्ण हरी. मुळात काय आहे की वारकरी संप्रदाय हा आमच्या घरातला संप्रदाय. म्हणजे माझे आजोबा, माझ्या आईचे वडील वैकुंठवासी हरिभक्तपरायण भोजलिंग महाराज घेरडीकर हे घेरडी आणि परिसरातल्या भाविकांना वारकरी संप्रदायाची त्यांनी दिशा दाखवली आणि हजारो लोकांना त्यांनी वारकरी संप्रदायामध्ये आणलं.
त्या भागातली व्यसनाधीनता कमी झाली, त्या भागातली अस्पृश्यता त्यांच्या कार्यामुळे कमी झाली, परिसरातल्या लोकांच्या मध्ये एक एकतेची भावना निर्माण झाली, त्या परिसरामध्ये वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आणि त्यांची एक परंपरा आणि वारसा माझ्याकडं आला. जेव्हा मी लहान होतो तेव्हापासून वारकरी संत वाङ्मयाची आवड होती, कारण लहान असतानाच आजोबा संतांच्या गोष्टी सांगायला लावायचे, संतांचे अभंग म्हणायला लावायचे आणि लहान असल्यापासून जेव्हा वाचायला यायला लागलं तेव्हापासून ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत हे सगळं वाचत होतो. त्यातलं काही कळू न कळू पण ते वाचत होतो. बरोबर. आणि संत, वारकरी परंपरा, पांडुरंग हे सगळं आमचंच आहे असं एक आम्हाला तेव्हा लहानपणापासून वाटत होतं. जेव्हा मी 12वी झाली आणि ह्या सगळ्या काळामध्ये अवांतर वाचन पण माझं सुरू होतं, म्हणजे कुतूहलाचा भाग म्हणून किंवा एक वाचनाची आवड म्हणून. त्यात मी साने गुरुजींवरचं आचार्य आत्र्यांचं मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी नावाचा एक लेख मी वाचलेला होता. त्याच्यानंतर संत साहित्यावर आत्र्यांनी जे काही लिहिलेलं आहे त्या संदर्भातली काही पुस्तकं मी वाचलेली होती. म्हणजे पत्रकाराला तुम्ही वाचलं पहिल्यांदा एक माझे आदर्श आहे. मी 1900 वर्षे पत्रकारितेत आलो त्यावेळी आचार्य आत्र्यांची पुस्तकं वाचली होती आणि मग ते आत्र्यांचा लेख होता महाराष्ट्राचा बंडखोर लोककवी तुकोबारायांवरचा तो लेख होता. महाराष्ट्राच्या मातीत बंड आहे, महाराष्ट्राच्या पाण्यात बंड आहे, महाराष्ट्राच्या ह्याच्यावरनं वाहणाऱ्या वाऱ्यामध्ये बंड आहे, महाराष्ट्राच्या जेवणामध्ये बंड आहे, कारण आम्ही जे चटणी भाकरी खातो, मिरची भाकरी खातो ते जेवणातलं आमच्या बंड आहे. डफ हा आमच्या वाद्यातलं बंड आहे. महाराष्ट्र म्हणजे बंडखोरांचं हे राष्ट्र आहे, ही बंडखोरांची भूमी आहे. आणि या बंडाची सुरुवात ही ज्ञानेश्वर माऊलींनी केलेली आहे, तुकाराम महाराजांनी केलेली आहे आणि शिवाजी महाराजांनी केलेली आहे असं त्यांचं साधारणपणे त्यातलं म्हणणं होतं. आणि पुढे कवीबींनी जे म्हटलेलं आहे मला नंतर समजलं की त्या बड्या बंडवाल्यात ज्ञानेश्वर माने पहिला, म्हणजे माझं आडनाव बंडगर आहे आणि नाव ज्ञानेश्वर आहे, बंडवाल्यात ज्ञानेश्वर पहिला असतो. तर असं एक त्यातला याचा भाग म्हणून सांगितलं तुम्हाला. नंतरच्या काळामध्ये जेव्हा वारकरी संप्रदायाविषयी मी वाचत गेलो आणि माझ्या असं लक्षात आलं की वारकरी संप्रदायाविषयीच्या ज्या गोष्टी वारकरी घरात जन्माला आलेलो असूनही मला माहीत नाहीत त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, आणि म्हणून त्याच्यासाठी होय होय वारकरी लिहावं असं डोक्यात आलं. म्हणजे तेव्हा होय होय वारकरी असं नाव नव्हतं, पण वारकरी संप्रदायाविषयी मला जे समजले ते लोकांना सांगितलं पाहिजे आणि काही गोष्टी ह्या आपण लोकांच्या पर्यंत नेल्या पाहिजेत अशी माझी भूमिका होती. मग त्याच्यासाठी मी काय केलं तर मला आता एकदा मी तरवडीला गेलो. तरवडी म्हणजे काय आहे तर नगर जिल्ह्यामधल्या नेवासा तालुक्यातलं एक गाव आहे. तिथे मुकुंदराव पाटील नावाचे एक सत्यशोधक पत्रकार होते आणि त्यांनी खूप काही लिहिलेलं आहे. मग मी गेलो तिथं वाचायला की काय काय आपल्याला बघता येईल. तर तिथे एक लेख होता आधुनिक रामेश्वर भट नावाचा, त्यांनी दिनमित्रमध्ये लिहिलेला. तर तो जो लेख आहे त्याच्यामध्ये गणपती महाराजांचा संदर्भ मला मिळाला. गणपती महाराज कोण आहेत तर अमरावती जिल्ह्यामध्ये एक मंगळूर दस्तगीर नावाचं गाव आहे आणि तिथे त्यांनी अजातचा प्रयोग केलेला होता. वारकरी संप्रदायातले होते आणि त्यांनी एकूण आपली समाज व्यवस्था जातमुक्त व्हावी त्याच्यासाठी एक प्रयोग केलेला होता, तो अजातचा होता. की सगळ्या जातीच्या लोकांनी एकत्र येऊन गोपाळकाला करायचा, सगळ्या जातीचे लोक एकत्र जमायचे आणि एकमेकांच्या हातचं खायचं. त्याच्यानंतर त्यांनी तिकडे काही आंतरजाती विवाह पण लावलेले होते. तर असे हे गणपती महाराज जातीभेदाच्या विरोधात प्रखर भूमिका त्यांनी घेतलेली होती आणि त्याची किंमतही त्यांना चुकती करावी लागली. म्हणजे त्यांना होळीत टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला गेला, तर खूप त्रास दिला गेला, पण त्यातनं त्यांनी परत उभारी घेतली आणि वारकरी संप्रदायातल्या संतांचा जो मूळ समतेचा विचार आहे तो मांडला. तर मी मंगळूर दस्तगीरला गेलो, तिथं त्यांची माहिती मिळवली. असं अनेकांच्या बाबतीमध्ये केलं की मला काही एखादी माहिती मिळाली तर ती शोधण्यासाठी संबंधित व्यक्तींना भेटायचं, त्यांच्या परंपरेतल्या लोकांना भेटायचं, त्यांच्याशी बोलायचं, त्यांच्याशी चर्चा करायची आणि ती सगळी माहिती संकलित करायची. आणि नुसती माहिती संकलित करायची नाही तर मग त्याचं विश्लेषण करायचं आणि मग हे सगळं जे आहे त्याची मांडणी आपण करायला पाहिजे. याच्यातून होय होय वारकरी या ग्रंथाची निर्मिती झाली. आता तुम्ही जसं सांगितलं की गणपती महाराजांना त्रास झाला, त्यांना काय होळीत टाकण्याचा प्रयत्न केला वगैरे, तर असंच आपण संत ज्ञानेश्वरांबद्दल ऐकलेलं आहे, त्यांनाही त्रास झाला होता. तसंच संत तुकारामांनाही ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. तर तुम्ही तुमचं संशोधनामध्ये
अशा कोणत्या कोणत्या संतांना अशा प्रकारचा त्रास झाला होता की त्यांनी कुठले विचार सांगितले आणि त्यांना काय त्रास झाला, तर तुमचं संशोधन काय सांगतंय? एक म्हणजे संत कोण आहे, तर ज्याचा छळ होतो तो संत आहे. बर. हे मी नाही सांगत, हा. तुकोबाराय म्हणतात. तुकोबारायांचं काय प्रमाण आहे, तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. बर जो जगाचे आघात सोसतो तो संत आहे. बर आणि संत हे असे आहेत की त्यांना किती तुम्ही त्रास द्या, त्या त्रासाचा प्रतिकार सुद्धा त्यांनी ममतेने केलेला आहे. म्हणजे समतेचा मार्ग त्यांनी ममतेने सांगितलेला आहे. ओके. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की संतांचा खूप मोठा प्रभाव जनमानसावर पडलेला आहे. आता संतांना का त्रास दिला असेल लोकांनी, हो तर काही लोकांनी गैरसमजाने दिला, हो काही लोकांनी जाणीवपूर्वक दिला. कारण वर्णगुरु म्हणून ज्यांचं स्थान समाजात शतकानुशतके टिकलेलं होतं, हो त्यांना हादरा बसला ना संतांच्या कार्यामुळे, बरोबर. त्यांनी त्रास दिलेला आहे. पण मला यातलं महत्वाचं काय वाटतं की संतांना एवढा त्रास होऊ नये, त्यांनी त्रास देणाऱ्यावर सुद्धा प्रेमच केलं, बर त्यांना बदलवण्याचा प्रयत्न केला. आणि संतांचा माणसाच्या बदलावर विश्वास आहे. बर म्हणजे पंढरपुरामध्ये जे परिसा भागवत होते, हे आधी नामदेवरायांना छळणारे होते. ते काय म्हणत होते, परसावदे नामयाशी, तुझे पूर्वज माझे चरणापाशी, बर जरी तू हरिदास झालाशी तरी अतिहीणची, बर असं म्हणणारे परिसा भागवत बदलले, नामदेवरायांना शरण गेले आणि नामदेवरायांचे शिष्य झाले. बर आणि त्यांनी नामदेवरायांची आरती लिहिली, नामदेवरायांवर अभंग लिहिले. तर मला काय वाटतं की माणसाच्या बदलावर विश्वास ठेवणं हे वारकरी संतांचं महत्वाचं कार्य आहे. त्यामुळे त्यांचा कितीही प्रकारे छळ होऊ द्या, ते त्याच्यापासून हटले नाहीत. मी माझ्या होय होय वारकरी ग्रंथामध्ये धर्मपीठाचा सामना नावाचं एक प्रकरण लिहिलेलं आहे. बर की कोणकोणत्या संतांना कोणत्या कोणत्या धर्मपीठाच्या समोर जावं लागलं. बर म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींना पैठणच्या पीठासमोर जावं लागलं, एकनाथ महाराजांना पैठणच्या पीठासमोर जावं लागलं कारण ते तिथंच राहत होते. एकनाथ महाराजांना काशीच्या पीठासमोर सुद्धा जावं लागलं. म्हणजे मी असं विनोदाने म्हणतो की काशी हे त्या काळातलं सुप्रीम कोर्ट होतं आणि पैठण हे हायकोर्ट होतं. बर तर तुकोबारायांच्या विरोधात साधारणपणे 3 वेळा तक्रारी झालेल्या आहेत. बर एकदा रामेश्वर शास्त्रींनी गावच्या पाटलाकडे केली, एकदा 2 आळाम संन्याशांनी एक तक्रार केलेली होती, आणि एकदा मंबाजीने पुण्याच्या आप्पाजी गोसाव्यांकडे तक्रार केलेली होती. तर साधारणपणे 3 वेळा तुकोबारायांच्या विरोधामध्ये तक्रारी झाल्या. आणि अशा अनेक लोकांच्या संतांच्या बाबतीमध्ये त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे संतांना तर दिलाच, पण संतांनंतरच्या काळामध्ये दादा महाराज सातारकर असतील, गणपती महाराज असतील, गाडगे बाबा असतील, अशा अनेक लोकांना या सनातनी मंडळींनी छळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ते छळ का करत होते, कारण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या हितसंबंधांना बाधा पोहोचत होती, म्हणून ते या प्रकारचा छळ करत होते. बर आता तुमच्या होय होय वारकरी या पुस्तकामध्ये अनेक विषय हाताळलेले आहेत. तर जे वेदोक्त प्रकरण आहे शाहू महाराजांच्या बाबतीत कोल्हापूरला घडलं होतं, त्याच्यावरही तुम्ही लिहिलेलं आहे संत परंपरेच्या अनुषंगाने. तर त्याविषयी काय सांगाल, तुमच्या संशोधनामध्ये तुम्ही काय लिहिलंय? मुळात काय आहे की वेद हे वैदिक धर्माचे प्रमाण ग्रंथ आहेत, आणि वेदाचा अधिकार मात्र फक्त वरच्या वर्णातल्या पुरुषांना दिलेला आहे, स्त्रियांना नाही, आणि शूद्रवर्णीयांना पण नाही. म्हणून आमच्या ज्ञानोबारायांनी असं म्हटलेलं आहे, वेदू संपन्न होय ठाई परी कृपणो ऐसा आणू नाही, जो लागला काणी तीही वर्णांच्याची. वेद ज्ञानाने संपन्न पण वृत्तीने कंजूष आहे. वेद बहुकृपण झाला, 3ही वर्णाचे काणी लागला, स्त्री शूद्राशी अबोला धरुणी ठेला अद्यापी. किंवा तुकोबाराय म्हणतात, वेद आम्हावरी रुसुणिया गेला, आम्ही त्याच्या बाला धरिले कंठी. म्हणजे वेदाची जी काही कृपणता आहे, कंजूषता आहे, ती सगळ्या संतांनी वारंवार मांडलेली, कारण वेदाचा अधिकार फक्त उच्चवर्णीय पुरुषांपुरता सीमित आहे. मग संतांनी काय केलं, तर संतांनी वेदच फोल केले. ज्ञानोबारायांच्या एकूण जीवित कार्याचं वर्णन करताना निवृत्तीनाथांनी काय म्हटलं, तर निवृत्तीनाथांनी जे म्हटलेलं आहे ते नामदेवरायांनी नोंदवून ठेवलेलं आहे. नामदेवराय असं सांगतात, काढून या गुह्य वेद केले फोल, आठविती बोल म्हणा माझी. त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेच्या लेखी वेद काय आहेत, तर आमच्या लेखी गाथा ज्ञानेश्वरी आणि सगळ्या संतांचं वाङ्मय हेच आमच्यासाठी वेद आहेत. बाकी आम्हाला कुठलेही बाकीचे वेद काही गरजेचे नाहीये. आम्ही संतांच्या अक्षरांना प्रमाण मांडणारी माणसं आहोत, आणि महाराष्ट्रातली बहुतेक सगळी माणसं ही ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या वचनांवर आणि सगळ्या संतांच्या वचनांवर
विश्वास ठेवणारी आहे, त्यांनाच ती प्रमाण मांडणारी आहे. राजाराम शास्त्री भागवतांनी असं म्हटलेलं होतं की आम्हा लोकांना श्रुतीची गरज नाही, शंकराचार्यांच्या भाष्याची गरज नाही, आम्हाला गाथा ज्ञानेश्वरी आणि संतांचं वाङ्मय पुरेसे आहे. आमच्या लोकांचा, महाराष्ट्रीय लोकांचा ओढा हा काशीला वगैरे नसतो. आमची त्रिस्थळी यात्रा म्हणजे काय, आळंदी, पंढरपूर आणि देहू. पंढरपूर, आळंदी आणि देहू सोडून आम्हाला इतर कुठल्या तीर्थामध्ये काही रस नाही. म्हणजे संतक्षेत्र बाकीचे आहेतच, म्हणजे उदाहरणार्थ सावतामाळी महाराजांचं आरण असेल, गोरोबा काकांचं तेर असेल, ही सगळी संतक्षेत्र आमच्या महाराष्ट्रातल्या संतांची जी आहेत ती आम्हाला महत्वाची आहेत, वंदनीय आहेत, पूजनीय आहेत. आम्ही तिथं जातो, आमचे काही लोक वाऱ्या करतात, तिथं आम्ही जातो, पण आम्हाला बाकीची काय हे करण्याची गरज नाही. तसंच वेदांच्याही बाबतीमध्ये शाहू महाराजांचं जे वेदोक्त प्रकरण झालं ना, तेव्हा सुद्धा त्यांना संतांच्या वाङ्मयाची मदत झाली. हे मी उगाच सांगत नाही. वासुदेवराव तोपखाणेंनी शाहू महाराजांचं चरित्र लिहिलंय. त्या चरित्रामध्ये असा प्रसंग आलाय की जेव्हा वेदोक्ताचा प्रसंग घडला, पंचगंगेच्या तीरावर त्यांच्या याच्या राजदरबारामध्ये कामाला असणारा जो भटजी होता, त्यानं पुराणातले मंत्र म्हटले आणि राजाराम शास्त्री भागवतांनी त्यांना विचारलं की तुम्ही पुराणातले मंत्र का म्हणताय? तर उद्दामपणे त्याने असं उत्तर दिलं की आम्ही फक्त ब्राह्मण पुरुषांकरताच तेवढे वेदातले मंत्र म्हणतोय, कलियुगामध्ये कुणी क्षत्रिय नाही. हे म्हटल्यानंतर शाहू महाराजांना प्रचंड मनस्ताप झाला. पण त्यांना आधार देणारी गोष्ट कोणती होती? तर आधार देणारी गोष्ट होती तुकोबारायांचा एक अभंग. तो कोणता होता? बरे झाले देवा कुणबी केलो, नसता असतो दंभेची मेलो. बरं झालं देवा कुणब्याच्या कोळ्यात जन्माला घातलं नाही तरी दंबाणी उन्मत होऊन मेलो असतो. शाहू महाराज असं म्हटले, जर तुकोबारायांसारख्या साधू श्रेष्ठांना यांनी असं म्हणायची वेळ आणली असेल तर हे मला त्रास देणारच. बरोबर. असाच प्रसंग इथे पंढरपूरमध्ये घडलेला होता. तुकोबारायांच्या वंशातले त्यांचे मला वाटतं बहुतेक खापरपंतू वासुदेव महाराज देहूकर हे इथं आले होते आणि पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये त्यांचं कीर्तन सुरू होतं. त्या कीर्तनामध्ये ते वेदांचा अर्थ सांगतात असा त्यांच्यावर आरोप करून शंकराचार्यांनी त्यांना कीर्तन बंद करण्याची आज्ञा केलेली होती. हे पंढरपुरात घडलेलं आहे. किंवा इथे गंगू काका शिरवळकर नावाचे एक मोठे फडकरी आहे. तर त्यांनी एका कीर्तनामध्ये असं म्हटलं की तुकोबारायांच्या अभंगांना आपण उपनिषद म्हणायला पाहिजे, तुकोपनिषद. तुकोबारायांच्या अभंग हे उपनिषदांच्या दर्जाचे आहेत. तर तुकोबारायांच्या अभंगांना उपनिषदांचा दर्जा दिला म्हणून तिथे एक बापू थिटे नावाचे कर्मठ ब्राह्मण होते. ते त्यांच्यावर चिडले आणि पंढरपुरातल्या सगळ्या त्यांच्या ज्ञाती बांधवांना त्यांनी भडकवलं आणि काकांवर बहिष्कार टाकला. शंकराचार्यांकडे तक्रार केली. शंकराचार्य इथे आले. आता हे कशामुळे घडलं? फक्त तुकोबारायांच्या अभंगांना उपनिषदांचा दर्जा दिला म्हणून. वास्तविक पाहता आमच्या वारकरी संप्रदायाची श्रद्धा अशी आहे की तुकोबारायांची वाणी ही उपनिषदापेक्षा श्रेष्ठ आहे. स्वतः तुकोबारायच म्हणतात, तुका सहज बोले वाणी तरी वेदांत वाहे त्याचे पाणी. तुकोबाराय सहज जरी बोलले तरी वेदांत पाणी भरत. अच्छा. तर असं हे वेदोक्त प्रकरण आणि वारकरी संप्रदायाचा संबंध आहे. तर आता हे आपलं वारकरी संप्रदाय हिंदू धर्माचाच आहे असं आपण म्हणतो. शंकराचार्य सुद्धा हिंदूच आहेत. तर हे हिंदू आणि ते हिंदू ह्याच्यामध्ये काय फरक आहे? तुमचं संशोधन काय सांगतं? नाही, मुळात काय आहे, हिंदू ही खूप व्यापक संकल्पना आहे आणि आपण काही वेळा फक्त शब्दामध्ये अडकतो. आपल्या समोर हिंदू म्हणजे फक्त हिंदू धर्मातला एक छोटा ब्राह्मणी प्रवाहच डोळ्यासमोर येतो. पण हिंदू ही खूप व्यापक संकल्पना आहे आणि ती संकल्पनेचं जर खरं स्वरूप बघायचं असेल तर ते आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये बघता येतं. कारण वारकरी संप्रदायामध्ये हिंदू धर्माच्या सगळ्या जाती जमातींना आणि हिंदू धर्मातल्या स्त्रियांना की ज्यांना ब्राह्मणी प्रवाहाने वगळलेलं आहे त्यांना वारकरी संप्रदायाने प्रतिष्ठा दिलेली आहे. म्हणजे हिंदू धर्मामध्ये जर असं आपण गृहीत धरलं की वेदाचा अधिकार असणारे किती लोक असतील तर कलियुगामध्ये फार तर 3-4% लोक ना. बरोबर. उरलेला हिंदू समाज त्यांना कोणता ग्रंथ होता? त्या हिंदू धर्मातल्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना धर्मग्रंथ देण्याचं काम कुणी केलं? वारकरी संप्रदायाने केलं. बरोबर. आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने जर हिंदू धर्माचं रक्षण कोणी केलं असेल तर ते वारकरी संप्रदायाने केलेलं आहे. त्या काळामध्ये जे उच्चवर्णीय लोक होते ते इकडचं सगळं सोडून सत्ताधीशांची चाकरी करत होते त्यावेळच्या. त्यांचं वर्णन तुकोबारायांनी केलेलं आहे. सांडुनिया राम राम ब्राह्मण म्हणती दोम दोम. तर हे तिकडं चाकरी करत होते. तुकोबाराय सांगतात की द्विज चहाड झाले चोर
बैसोनिया तख्ता आणणे विण पिडती लोका, होती निचांचे चाकर चुकली या खाती मार, हे त्यांचा मार खायचे बर आणि इथल्या जनतेवर अन्याय करायचे. बर पण वारकरी संप्रदायाने मात्र इथल्या लोकांना स्वाभिमानाची शिकवण दिली. आणि याचा परिणाम काय झाला तर वारकरी संप्रदायाने समतेची भूमिका, प्रेमभावाची भूमिका ठेवल्यामुळं इतर धर्मातले लोक सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये आले. म्हणजे मुस्लिम धर्मातले शेख मोहम्मद बाबा वारकरी संप्रदायात आहेत. बरोबर. मुस्लिम धर्मातले लतीफ महाराज, त्यांचा उल्लेख तुकोबारांनी केलेला आहे. कबीर मोमीण लतीफ मुसलमान, सेना न्हावी जाण विष्णुदास. बर. की लतीफ महाराज आम्ही सांगोल्यात राहतो, सांगोल्यात घेरडी म्हणून माझं गाव आहे. हा. तर तिथनं आम्हाला मंगळवेढा जवळ आहे. त्या मंगळवेढ्यामध्ये लतीफ महाराजांचा दर्गा आहे, ज्यांचा उल्लेख तुकोबारांनी केलाय. बर. या लतीफ महाराजांनी अभंग लिहिलेले आहेत. बर. त्यातल्या एका अभंगावर मी अभंगबोध मध्ये निरूपण पण केलेलं आहे. बर. म्हणजे काय तर वारकरी संप्रदायामध्ये सगळ्या धर्माचे लोक आलेले आहेत, अगदी मुस्लिम धर्माचे सुद्धा. म्हणजे त्याचं उदाहरण म्हणून मी सांगितलं की शेख मोहम्मद बाबा लतीफ महाराज हे संत काळातले झाले. आधुनिक काळामध्ये दादा महाराज सातारकरांचे शिष्य होते वजीर खान, त्यांना दादा महाराज प्रेमाने बादशाह म्हणायचे. ते पंढरपूरची वारी करायचे. त्यांनी स्वतःच्या हाताने तुकोबारांची गाथा लिहिली आहे. त्यातलं एक अक्षर 3 इंच उंचीच आहे. वरच्या मजल्यावरून बघितलं तरी खालचं गाथा वाचता येते. आणि ती गाथा हत्तीच्या अंबारीत घालून त्याची मिरवणूक काढली आणि सातारकरांनी देवाऱ्यामध्ये पूजेकरता ठेवली. आज शेकडो वर्ष सातारकरांच्या घरामध्ये ती गाथा पूजली जाते. हा महाराष्ट्रीयन, हा वारकरी संप्रदाय. जैतून बी अक्का जन्माने मुसलमान होत्या. पंढरपुरात त्यांचा मठ आहे, आळंदीत त्यांचा मठ आहे. हजारो लोकांना त्यांनी माळा घालून वारकरी संप्रदायामध्ये आणलेलं आहे. अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. म्हणजे काय की वारकरी संप्रदायामध्ये सगळ्या जाती धर्मांना स्थान दिलेलं आहे. कारण हा संप्रदाय जात, धर्म, लिंग, प्रांत हे अशा संकुचित दृष्टीने बघतच नाही. हा विश्वबंधुत्वाचा संप्रदाय आहे. अच्छा. हा विश्वधर्म होण्याच्या पात्रतेचा संप्रदाय आहे. या संप्रदायातले संत हे विश्वमाऊली आहे. प्रत्येक जीवमात्राला सुखी करणारा हा संप्रदाय आहे. हा जात, धर्म आणि याच्यात अडकलेला संप्रदाय नाहीये. तर सर मी आता तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो. हे जे तुम्ही आता संत परंपरा सांगितली, संतांचे विचार सांगितले, सर्व धर्मांना, सर्व जातींना धरून चालणारा हा वारकरी संप्रदाय आहे, विश्वबंधुत्व सांगणारा संप्रदाय आहे. परंतु आताचं त्याचं जे स्वरूप आहे ते तसं टिकलेलं आहे का? त्याच्यामध्ये तुम्हाला उणिवा, त्रुटी किंवा चांगल्या गोष्टी, चांगलं वाईट काय दिसतंय? नाही, एक बघा की संप्रदायामध्ये वारकरी संतांचा विचार हा प्रमाण मांडला गेलेला आहे. त्याच्यामुळे संप्रदायामध्ये संतांच्या विचारांना प्रमाण मानतो तोच खरा वारकरी आहे. जो त्या प्रमाणांशी विसंगत आचरण करेल तो जरी म्हणवत वारकरी असला तरी तो प्रत्यक्ष वारकरी असू शकत नाही. तुमचे ते काय काय कीर्तन करतात त्यांना तो मला आदर्श सांगायला लागले. नाही, ते काही सांगतील, आम्ही रामाला आदर्श मानतो. आमच्या वारकरी संप्रदायाचा जो मंत्र आहे तो रामकृष्ण हरी. बरोबर. 3च गोष्टी: रामकृष्ण हरी, पंढरीची वारी आणि गाथा ज्ञानेश्वरी. अच्छा. त्याच्यामुळं आम्ही राम, तुकाराम हेच राम तेवढे आम्हाला माहिती आहे. बर. आम्हाला बाकीचे राम माहित नाहीत आणि बाकीचे ते राम माहीतच नाहीत. मला सांगा, महात्मा गांधींनी तुकोबारायांच्या 16 अभंगांचं भाषांतर केलं. हो. इंग्रजीमध्ये. हो. महाराष्ट्रामधल्याच ब्राह्मणेतर चळवळीतले इंदुभूषण भिंगारे. जोडून घेतो जे माझ्या डोळ्याने मी बघितलेलं आहे. महात्मा गांधीजींनी ज्ञानेश्वरी गुजरातीमध्ये ट्रान्सलेट केलेली त्यांनी वाचलेली आहे. म्हणजे मुंबईमध्ये ग्रँट रोडला ते बरीच वर्ष राहिले होते. तिथं ते अद्याप ही ती ज्ञानेश्वरी गुजरातीमधली आहे. अच्छा. हा संदर्भ माझ्यासाठी नवीन आहे. मला माहित असलेला एक संदर्भ सांगतो की इंदुभूषण भिंगारे आणि एक देशमुख म्हणून होते, ब्राह्मणेतर चळवळीचे नेते होते. त्यांनी तुकोबांची राष्ट्रगाथा नावाने एक तुकोबारांची गाथा प्रसिद्ध केलेली होती. बर. त्या गाथेला महात्मा गांधींची प्रस्तावना आहे. बर. आणि त्यात त्यांचं एक वाक्य आहे, मुझे मराठी अच्छी नहीं आती लेकिन तुकाराम मुझे बहुत प्रिय है. ग्रेट. आणि त्याच्यावर तुकोबारायांचं जे चित्र आहे ते त्यांना काही आवडलं नाही म्हणून त्यांनी दुसरं चित्र काढायला लावलं. बर. जे नंदलाल बोस आहेत, ज्यांनी संविधानावरची चित्र काढलेली आहेत, त्यांच्याकडनं ते चित्र त्यांनी काढून घेतलं आणि त्या गाथेवर ते तुकोबारायांचं चित्र, जे गांधीजींच्या संकल्पनेतलं चित्र आहे, ते तिथं आहे. बर.
आता ज्या माणसाने हे केलेलं आहे, तुकोबारायांच्या विषयी एवढी श्रद्धा ज्यांच्या मणी वसत होती, वैष्णव जन तो तेने कहिये पीर पराई जाणे रे, हे त्यांचं आवडतं भजन होतं. हो. आणि जे नरसिंह मेहता आहेत त्यांचं ते भजन आहे मूळचं. तर हे जे नरसिंह मेहता आहेत ना, यांनी हरमाळा लिहिलेली आहे. त्या हरमाळेमध्ये आमच्या नामदेवरायांच्या अनेक ठिकाणी उल्लेख आहेत. बरोबर. नरसिंह मेहता हे नामदेवरायांना खूप आदरस्थानी मानत होते आणि त्यांचं भजन आमच्या गांधीजींना प्रिय आहे. हो. त्यांना मारणारा माणूस आमच्या वारकरी संप्रदायात कसा चालेल? बरोबर, विरोधाभास. हा, तर हे जे एक बघा की परंपरेचा प्रवाहच इतका मोठा आहे की त्यात काय अशी लोक दिसू शकतात, सगळीकडे दिसणार. म्हणजे कुठल्याही सामाजिक चळवळीमध्ये पण ते दिसणार, हो. राजकीय पक्षांमध्ये दिसणार. हो. तसं वारकरी संप्रदायामध्ये काही लोक असतीलही, पण ते म्हणजे वारकरी संप्रदाय नाही. वारकरी संप्रदाय म्हणजे आज पंढरपुरामध्ये जे लाखो लोक आलेले आहेत बरोबर. संतांना प्रमाण मानून, ते आमच्या महाराज लोकांकडे बघून नाही आलेले, ते ज्ञानोबा तुकोबारायांकडे बघून आलेले आहेत, ते पांडुरंगाकडे बघून आलेले आहेत. ते लोक म्हणजे वारकरी संप्रदाय. बरोबर. तर धन्यवाद महाराज, तुम्ही फार चांगली माहिती दिली. आपण यानंतर भेटत राहूया, आणखी तुमच्या मी मुलाखती घेईन, पण त्याच्या अगोदर तुमची पुस्तकं वाचतो. कारण मला ह्या वारीमध्येच समजलं की तुम्ही इतकं चांगलं संशोधन केलं, त्यामुळे मला मी कालच ते पुस्तक चाळलं, परंतु ते पहिलं मी वाचेन, त्यामुळे त्यानंतर आणखी आपल्याला बोलता येईल. तुमचा कार्यक्रम ही अनेक तुमचे भक्तगण श्रोते वगैरे थांबलेले आहेत, तुमचा कार्यक्रमही तिकडे होणार आहे, त्यामुळे मी तुमचा वेळ घेतला, तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार. तुम्ही मला बोलवलं त्यासाठी आभार. रामकृष्ण. रामकृष्ण.